म्हणते दवाखान्यात आहे माणूस आणि घर दरवाजा खिडक्या सारा भकाभका उघडं करून ठेवलं या पोरानं. हा ह्या काय घरातच आहे काय? रुपाली आली असन. हा मला असंच वाटतं, ही आली असन, माहीत झालं असन तर धावपळ करत आली असन. ही कोणा दवाखान्यात आहे कोणा नाही बापा, आपल्याला तर काही समजतही नाही. आता हे इले म्हणतो बापा त्याला फोन लाव जरासा अन बोलावून घे. जातो मी पटकन, जातो न बसतो त्याच्याजवळ जाऊन. काय झालं काय नाही, कितीक लागलं, सिरियस आहे का काय आहे कोणाला माहित बापा. सांग बरं, माणूस एवढ्या वर्षाचा गाडी चालून राहिला आणि ऍक्सिडेंट आताच झाला बिचारे. रुपाली, रुपाली, आवाजही देत नाही. मागे सुन गट्ट कोणा कामाची धंद्याची आहे काय माहित. चालले मोठे तिला घेऊन इथं मीरवाले. माया पहिले इथं येऊन आली असं ना ते सटकन, जवळच आहे तिला असं वाटलं बस पहिलेच गेलं तर बरं राहते. वा करासाठी, नाव कमवासाठी वर 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 करत राहते आपली सासऱ्याच्या समोर 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 समोर. म्हणजे हिला चांगलं म्हटलं पाहिजे मैसून किती चांगली आणि किती नाही म्हणून. रुपाली, रुपाली, चारी दरवाजे उघडे टाकून सारं उघडे टाकून बन झोपली असं घरात साजरी. सवयच आहे सारे दरवाजे उघडे टाकून झोपायची. घरातच जातो आता, पाहतोच काय करून राहिली काय नाही तर. आई 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 कधी आली तू? मला आता हे ऑटो दिसला, ह्या ऑटोत आली वाटते तू, आहे ना? हो त्याच तर ऑटोत आली रे मी. आई पैसे दिले का त्याला द्यायचे सर्व ऑटो आलेले? पैसे गिशे दिले रे, त्या मामानच दिले तिथून. म्हणे बाई म्हणे पैसे गिशे द्यायचो नको म्हणे, मी दिले म्हणे. तू काय दवाखान्यात गेला होता काय? आला काय म्हणते डॉक्टर, तब्येत गिबेत कशी आहे म्हणते आता? का काही जास्त आहे रे, जास्त आहे का मार्गे? चाल ना मला घेऊन चाल गाडीवर. मला कोणी एक तर सुचत नाही बा काही. आई शांत तो होय जराशी. नाही बाप्पा शांत नाही होत आता, काही शांत व्हायचा टाइम आहे का ह्या? चल बरं मी हे बॅग ठेवतो सटकन अंदर आणि चाल बरं मला घेऊन चाल बरं जरासा. घरात तर चाल पहिले, बॅग एक तर ठेव, हातपाय धुई, पाणी गिनी तर पे. अरे राजा तिकडे ते बाबाले एवढं काय म्हणते ते झालं आणि मी घरात बसू काय इथं चहा पाणी पेत? आई तू घरात चाल पहिले, मग सांगतो तुले. आणि हे असे घरी कोणी नसते, तू घरी नाही, ते बाबा घरी नाही, मी घरी नाही, आणि हे दरवाजे असे बन उघडे टाकणं बरोबर आहे का? रुपालीचं कामच नाही. कधी आली ते? तिला सांगत जाय जरासा दरवाजे असे उघडे नको टाकत जाऊ म्हणून. आई रुपाली नाही आली. रुपाली काय येईन? रुपालीचं कोणतं काम होतं इथं? ज्याचं काम होतं तो आहे इथं सगळेजण. काऊन नाही आली? तिला सांगितलं नाही का? त्या सांगायला नव्हतं पाहिजे काय? आता मी जर दवाखान्यात राहिली तिथं तुझ्या बाबासोबत, आता काय सांगते ना काय नाही डॉक्टर, तर मग मी जर तिथं राहिली तिथं घरी करायला नाही पाहिजे कोणी? आता साऱ्या गोष्टी बाहेरच करशील काय का? चालतं घरात, घरात चाल, घरात बोलू. घरागिरात मग चाल, पहिले मला दवाखान्यात घेऊन चालतो. ते बाबा तिकडे वाट पाहून राहिले असं रे माईवाली. म्हणून येईन सुशीला अजून काय म्हणते तर गेली नाही मी तर त्याला किती बेकार वाटन. चाल ना रे बाबू, मला घेऊन चाल ना जरासा. आई माझे बाबा वाटच पाहून राहिले तुझी वाली, पण दवाखान्यात नाही. दवाखान्यात नाही? मग कुठं? इकडे पाय सुशीला. तुम्ही घरीच आहे का व? मग हे ऍक्सिडेंट हे काय होतं मग? खोटं होतं काय हे? तुमच्या हात पाय बाबा तुम्ही चांगले असताय, काहीच नाही झालं तुम्हाला? केली कधी मजा बोलावलं कधी तुला? कशी आली धावत? अहो पण तुम्ही सांगा मला जरासं, काय म्हणते हे अशी मजाक करत असते काय कोणी? हे कोणती मजाक होई तुमची? जीवाची मजाक बाबा. किती माझ्या जीव धक्कन झाला, किती धावपळ करत आली मी तिथून. जेवली नाही, खावली नाही. माझी भावजाई सारखी साजरी स्वयंपाक करत होती, आता कायची भाजी करत होती माझ्यासाठी चांगली. आणि तुम्ही काय म्हणते तर हे असं मजाक करून मला बोलावून घेतलं? 2 दिवस राहून नाही दिलं अजून. अरे आम्हाला गमून नव्हतं राहिलं तुझ्याशिवाय सुशीला, म्हणून तुला बोलावलं. कसं आता घरात बहीण असली तर माणसाला गमते काय सांग बरं? तसंच तर तुला मी जास्त राहून देते तिकडे तिकडे. आणि आता लय दिवस झाले ना, लग्न झालं सारं झालं, आता ते त्याच्या घरचे ते मोकळे, ते त्याच्या घरी त्याला राहू दे, आपल्या घरी आपण राहू. आता मी आपल्याच घरी राहत होती, मी तर त्याच्या घरी राहायला गेली होती 12 महिन्यासाठी. 2 दिवस राहून दिलं मला. घेतलं बोलून, हे बी अशा रीतीनं. सरकार जर फोन केला असता का मला नाही गमून राहिलं बा ये, तर मी आली नसती. असं बोलावण्यात जरा अलग आनंद होता. आणि दुसरी गोष्ट मला पाहायचं होतं का माझी सुशीला येते का माझ्यासाठी धावपळ करत. अरे बापा असं सांगितल्यावर कोण नाही येत होतं? कोणी येते म्हटलं असं सांगितल्यावर धावपळ करत. आता तसं जर म्हटलं असं तुम्ही ये बा, तुम्ही जेवण खावण करून संध्याकाळपर्यंत आली असती कशी. अरे बा इकडे आमचाही जेव्हा खावाचा राखा होऊन राहिला ना. किती करू आम्ही आमच्या हातानं? एकटा आम्हाला दोघांनी स्वयंपाक येत नाही बरोबर करता. कधी खिचडी, कधी पोहे, कधी काही काही करून खाऊन राहिलो आम्ही. किती खाणार आहे ते असते. आता 5-6 दिवस झाले तेच ते खाऊन राहिलो. आता मीच होती काय घरात? दुसरी बाई नाही काय? सुनीलने आणता आलं काय? सुनीवर जर टाकत जाणं जरासा रॉब का फक्त बायकोवरच टाकता? हे पोरग एवढं मोठं झालं, फक्त काय लग्नच करायला नाचलं काय हे? पोराले म्हणते का बायकोले घेऊन ये म्हणून? आता सुनबाई कशी आराम करायला गेली, तिला आराम पाहिजे आता. आता ते करणारच आहे, आतापर्यंत केलं ना तिनं. मग आता तू कर, मग ते आल्यावर अजून करन. हो बरेच हुशार आहे. वाल तिकडे जाऊ द्या मला घरात. का रे कसं बोलावलं तुला माहिले? बाबा म्हणायला लागलं पण तुमचा दिमाग खरंच शेवटी एका शब्दावर आलीच आई. ते बी अशा रीती ना, असं नाही बोलावं लागत होतं तुम्ही. अरे तशी येतही नव्हती, ते तिला किती म्हटलं असतं येत आली नसती, म्हणून मग तिला अशा रीतीने बोलवा लागलं. चल आता आज मस्त आपल्याला जेवायला भेटते काहीतरी. जाय आज मस्तपैकी चिकन घेऊन ये बरं. आज तू आईला मस्त चिकन बनवायला लावतो आणि भाकरी बनवायला लावतो. तिच्या आजच्या भाकरी चिकनची भाजी 1 नंबर लागते. त्यात खाल्लीच आहे. बाबा मला आई बनवून काय, तिथं आता गरम आहे सध्या, तिचं डोकं गरम झालंय. पण मी करतो ना तिला थंड तोपर्यंत, तू घेऊन तर ये. बरं ठीक आहे घेऊन येतो बात. असं होऊ शकते काय का बायकोले नवरा म्हणवू नाही शकत? आता मिशन नंबर 1 झालं. सुशीला मिशन नंबर 1. आता सुशीला मिशन नंबर 2 सुरू. सासरी भावाच्या घरी होती. नवीन भावजाई आली होती.
तिला चांगली आपला धाकात ठेवत होती. कायचं ह्या माणसानं मला खोटं बोलून बोलावलं. हा आणि काय म्हणते अजून ऍक्सिडेंट झाला म्हणते. असं काही नाही म्हणावं. तसंच जर म्हटलं असतं का सुशीला तू आठवण येऊन राहिली म्हणे तर आता नाही आली असती, तरी संध्याकाळपर्यंत तर आलीच असती ना मी. कसं 2-3 दिवस राहायची इच्छा होती तर दिली मग इच्छेचे हे करून. सुशीला सुशीला नाही बोलत मी आता, अजिबात बोलत नाही या माणसासोबत आता. हा मला खोटं बोलून बोलावलं. सुशीला काय झालं? सोड ना यार आता गुस्सा. हा आता काय मनवानेच लावशील? बोलशील नाही काय आता? हा आता ते पाहिजे रुपया काय म्हणते. हा मग म्हणशील का सुनबाईचीच तारीफ करता तुम्ही. आता पाय रुपया काय म्हणते, सुनबाईला घेऊन येतो म्हणते मी. हा मला म्हणते चिकन ना भाकरी खायची लई इच्छा झाली म्हणते. तर आईले बनवता नाही येत म्हणते बाबा बरोबर. रुपाली एक नंबर बनवते म्हणते. मी म्हटलं नाही माझ्या सुशीलासारखं बनवूच नाही शकत म्हटलं. रुपाली म्हटलं राहू दे बा आता, मग आता तू नाही म्हणतं तर त्या बना लागन. तर ठीक आहे घेऊन ये रुपालीले. आणि ती कोणा शेता येतं चिकन नाही घेऊन ये मसाले गिसाले. भाकरी मग आल्यावर रुपाली करते. रुपाली चिकनची भाजी बनवते आणि मस्त काय म्हणते तर भाकरी बनवते एक नंबर. तिचा निवाळा तरी आहे का भाकरी करायचा? येते तिला भाकरी करता? केल्या होत्या बापजांनी कधी भाकरी? हा साजऱ्या करते. साजऱ्या तर सोडा करता तर आल्या पाहिजे. अन्न म्हणा तिला इथं करायला लाव. अरे मग नाही तेच म्हटलं त्याला. मी म्हटलं एवढ्या वर्षाचा तू खाऊन राहिला तर तुले आपल्या बायकोच्या हातचं बरोबर लागून राहिलं रे म्हटलं 3 दिवसातलं. माझ्या हातचं भुललं काय म्हटलं सारं म्हटलं. आता तो म्हणते नाही म्हणते रुपाली चांगलं करते म्हणते. मी म्हटलं थांब आता ती आईला म्हणतो म्हटलं ते करते आणि माहीत पडते म्हटलं का कोण चांगलं करते तो. हा 3 दिवसाची बायको आली का नाही आली तर तिची तारीफ करायला लागला तो. माझ्या हातचं खाऊन लाईनाचा मोठा झाला तर ते नाही दिसत त्याला. तेच म्हटलं मी त्याला. अरे म्हटलं तुझ्या मायनच केलं म्हटलं आतापर्यंत बाबू. आताही करतो ना, आता काही करत नाही मी. कर आणि दाखवून दे त्याला खरंच. मी तर मग तसंच म्हणतो तू कर आणि त्याला दाखवून दे का कोण चांगलं करते म्हणून. हा ना मग चिकन. खरंच आणू काय? हा तसं मी सांगितलं त्याला. म्हणजे मी सांगितलं तोच म्हणे तिकूनच म्हणे मी चिकन घेऊन येतो म्हणे पहिले आणि मग जातो रुपाली घेऊन येतो म्हणे असं म्हणे बा तो. पहिलेच गेलाय काय म्हणजे चिकन घेऊन येतो बायकोले करायला लावते मग तो शाईना. बरं आणू द्या त्याला, मीच बनवून घेतो. माहित तर पडते त्याची बायको साजरी बनवते का मी साजरी बनवतो तर. अरे मला तर 100% गॅरंटी आहे का तुझ्यासारखं कोणी बनवूच शकत नाही. आणि तुझ्या हातच्या भाकरी वा 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 काय मस्त. ते मागच्या वेळेस नाही काय आपले माझे मित्र आले होते पुण्याचे तेव्हा भाकरी खाल्ल्या होत्या. काय म्हणे ते म्हणे एक नंबर म्हणे काय बनवलं म्हणे वहिनीनं म्हणे चिकन भाकरी काय मस्त बनवलं म्हणे. वा 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 म्हणे. किती आवडलं होतं त्याला. हा ना. आणि ह्या काय म्हणते तर आपल्या बायकोचीच तारीफ करून राहिला. अरे काय येते आजकालच्या पोरेले फालतू तारीफ करणं आहे नवरेले त्याची. अरे करावं तर फक्त जुन्याच बाईनं. आमच्या स्वयंपाकाले सर तरी येते काय यायची. हा आम्ही तर यायला पायाले बांधून फिरतो म्हटलं अशा बाया आहे. ह्या तर काय म्हणते तर 4 कामं करते तर थकते. मी तर ह्याही वयात म्हटलं 10 कामं करतो पण थकत नाही. अरे तुला सुपर पॉवर आहे सुशीला. खोटं नाही सांगत. तुझ्याजवळ सुपर पॉवर असल्यासारखं काम आहे. पण त्या सुनबाईजवळ काय काय समजते तिला करायचं. हो सांगते फक्त हे करतो मी ते करतो मी. पाहिलं तर करता काहीच येत नाही. कर ना मग. मी काय म्हणतो भाकरी गिकरी करतो तोपर्यंत आणि ह्या आणते तोपर्यंत चिकन गिकन आणते. हा मी थोडंसं बाहेरून चक्कर मारून येतो. हो मी जातो ना आता स्वयंपाकघरात जातो आणि टाकतो भाकरी. चुलीवर टाकतो मस्त आहे का नाही, चुलीवरच्या साजऱ्या लागते ना. अरे वा मग तर एक नंबर. हा सोने पे सुहागा असं काम होते मग. खरंच कर बरं चुलीवरच्या भाकरी. लई दिवस झाले चुलीवरचा स्वयंपाक निघाला. मी काय म्हणतो चुलीवर भाजी कर आज. हा तसंच करतो. सुशीला म्हटलं सुशीला माझ्यासमोर टिकते काय? हा कोणती आणशीन तर इथं रुपाली आण का ढोपाली आण. आपल्यासमोर टिकते काय कोणी? काय हो एकसारखे पाहून राहिले. हा मला शरमच वाटते बा तुम्ही असे एकसारखे पाहतात. आता तुला नाही पाहू तर कोणाला पाहू मीरा सांग ना. आता बाई गेली तर घर किती शांत शांत लागून राहिलं. नाही तर घरात कळकळच लागून राहिलं होतं सगळं. हा ना ते सुखानं स्वतः जगून राहिली होती ना आपल्याला जगू देऊन राहिली होती. काल किती नाटक करायला लागले बापा बापा. मांजर काय बना लागलं, फोन काय लावा लागला, बोलणे काय काय लागले, लय करायला लागलं. हो ना. आणि बोलणे मी खाल्ले, मांजर तुम्ही बनले, फोन मला तुम्ही लावला आणि बोलणे कोण खाल्ले? मी. आता काय करतो त्यावेळेस सांगू नाही शकत होतो ना. मॅच फोन लावला का काही असं होत होतं का फोन काय लावला इच्छा इथं असं होत होतं ना. आता येतच तुला बायकोची गरज पडली काय बा. आतापर्यंत स्वतःच्या हातानं करूनच राहिला होता. हो ना. बरं मी जातो. हा दूध गीत गरम करायचं आहे, घरचं खालचं सगळं आवर सावर हे ते करायचंच आहे ना. बस ना मीरा पाहू दे ना आता तुले. काय आता एवढं वर्ष एकतर मी कोणी भेटलं नाही त्याच्यात आता तू भेटली तर आता तू अशी करतं काय. नाही आता हे पाहू ना नंतर संध्याकाळी. आता शांत सध्या. आणि कोणाचा फोन आला आता. कोणाचा आहे फोन? पाय ना. पहा ना उचला पटकन, कोणाचा कामाचा असू शकते. भाऊजीचा फोन होय. ताई पोचली म्हणून केला असेल भाऊजीने फोन. उचला ना मग फोन. उचलून नाही राहिले, नुसतं पाहूनच राहिले एकसारखे त्याले. अरे फोन उचला तर मग अजून काय म्हणते ना काही नाही. काही पण म्हणू त्यानं तुमच्या मागची प्रॉब्लेम सॉल्व्ह केली ना. मग आता उचला ना फोन. हॅलो हा भाऊजी बोला ना. काय म्हणते रे सुनिया. हा बरं चालू आहे. काय म्हणते पोचली बा तुझी बहीण. त्याच्यासाठीच फोन लावला मी म्हटलं फोन लावून द्या म्हटलं याला पोचली म्हणून. पोचली ना भाऊजी. ठीक आहे ना ठीक आहे. चांगली गोष्ट झाली. मी इथून स्पेशल ॲटोच करून दिला होता. पैसे दिले होते त्याला म्हटलं घरापर्यंत सोडून दे डायरेक्ट. पण भाऊजी एवढ्या घाई गेली माझी बहीण तर तुम्ही असं कोण सांगितलं ऍक्सिडेंट झाला म्हणून. किती घाईनं गेली ते. मार बिन तशी आली नसती ते. लय जबर आहे ती बहीण. हा ह्या गोष्टीच्या बाबतीत आलीच नसते ती तिथून. तिनं जे एकदा ठरवलं ते केलंच असतं तिनं. पहिले तुझ्या घरात तुझ्या संसाराचा धिंगाणा केला असता. म्हणून मी म्हटलं काही ना काही तर नाटक करावं लागन.
म्हणून हे दोघं बापले का मिळून आम्ही नाटक केलेले का त्या भल्यासाठीच तर केलं बे. भाऊजी खरंच पण बा माना लागून तुम्हाला. मग बाई बोलली गेली नाही का तुम्हाला काही? बोलली नाही तर काय तर रागही भरली होती. शेवटी मोठं यानं सांभाळा लागलं. आता काही ते विचारून काही फायदा नाही त्या आणि मी सांगून काही फायदा नाही. आता नवरा बायकोची गोष्ट आहे ते काही दुसऱ्याला सांगणं करतो नसते. आता मोठ्या यानं म्हणवलं त्या बहिणीले आता चिकन न भाकरी आहे मस्त ये ना जेवाले. काय बोलता बापू चिकन आणि भाकरी कोण बनवून राहिलं बाई? हा बनवून राहिली आता चुलीवरच्या भाकरी आहे मस्त आणि चिकन आहे ये ना जेवाले. भाऊजी सध्या खाता नाही येत म्हणते ना आता 6 महिन्यापर्यंत चालते काय? आता कसं कोणी म्हणते खाऊ नका कोणी म्हणते काही असं तसं चालते ना का काय होते 6 महिना तुझ्या घरी आमच्या घरी कोणता 6 महिना आहे खाऊ शकतो. ये ना इकडे पाहतो बा मी मीराला विचारून काय म्हणते काय नाही ते तर तिले चालते नाही चालत. नाही नाही मी नाही येत बा. मी येत नाही त्यांच्या घरी. मला खूप बोलन त्या. काहून नाही म्हणते काय मीरा? अरे काही नाही बोलत ते आम्ही आहे ना इथं. आम्ही असल्यावर नाही बोलत ते आता तुझ्या घरी आली होती पण ते जरासं ते बहीण भावाचं याचं चालूच राहते कटापटी. पाहतो भाऊजी मग मी याचं कसं काय करायचं तर. बरं पाय मोठ्या यानं ताल बनवला बा मी आता काही असं गोष्ट नको काढजो का म्या फोन केला होता आणि मग भाऊजीनं मग असं करून नाटक केलं आणि बोलावलं असं तसं. मी सांगितलं तिला समजून म्हटलं मला तुला लय आठवण येऊन राहिली होती तशी तू लवकर आली नसती म्हणून मग म्हटलं तुला बोलावलं म्हटलं नाटक करून. बरं भाऊजी नाही गोष्ट नाही काढत मी काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी गोष्ट काय काढू बाबा इथं माझी भलाई केली तुम्ही ना मी गोष्ट काढून अजून बिघडून देऊ काय? अजून म्हणून तूच तसा आहे त्या म्हणून मला राहून दिलं 2 दिवस दे मग हिस्सा. अरे आता तुला सांगतो आता दुसरं नाटक करतो मी मग ते माहीतच पडते तुले. माहीत झालं म्हणजे आता बहीण येणार आहे मैवाली बहीण येणार आहे आता उद्या किद्या येईन म्हणे ते आता आली नाही ना उन्हाळ्याच्या आंब्याच्या रसाची सैली आली नाही ते आता तिकडे मुंबईला राहते तिचं काही येणं होत नाही आता येईन म्हणे आता रिकामपणाचे दिवस आहे तो. ठीक आहे ना भाऊजी येते म्हणते काय? बरं ठीक आहे येऊ द्या ना चांगली गोष्ट आहे ना भावाच्या घरी बहीण तर येणारच आहे. हो ठीक आहे मग ठेव मग ठेवतो. हा काय जा बहिणीला बोलजा दिला ना का जास्त? मी कुठं बोलतो राजा तिले ते तर आता लाडीगोडी लावणं चालू आहे जराशी तू चांगलं करतो असं तसं करून. हा लाडीगोडीनच दिवस निघते बाप्पू. तुम्ही जाता का मग? कोण तू चालत नाही म्हणतं काय? तसं आता गेलो असतो आलो असतो जरासं. नाही बा मला आता तुमच्या बहिणीचं भेवच लागून राहिलं. आपल्या बहिणीची दहशत तर कशी आहे मग? काय हसता तुम्ही? माहित काय आमचे छक्के पंजे गोल होऊन गेले होते किती बापा बोलतेच बोलते मला. तिला असं वाटते आता आई बाबा नाही आहे बा आपणच त्याची कमी पूर्ण करून टाकाव. पण तुम्ही सांगा मला सासू सासरे असते ते एवढे बोलले असते का हो मला? तुमची आई होती का अशी याच्यासारखी? नाही मीरा माझी लय चांगली होती आई बी चांगली होती आणि बाबाही चांगले होते. तर माहित आहे देवानं त्याला लवकरच घेऊन गेले. काय करू आता सांग ते तीर्थावर गेले होते आता आम्ही शाळेत जाऊ तर आम्हाला काही नेलं नाही. हे काका काकू आहे का नाही तर हे पहिले लहानपणापासून आमचा घरोबा चांगला होता तर मग बैलेनं मला घरी ठेवलं आम्ही शाळेत गेलो होतो तर हे तिकडून काय म्हणते तर आलेच नाही वापस. मग लयच वाईट झालं हो तुम्हाला लहानपणापासून आई बाबा नाही दिसले. काय करतो आई बाबाच्या रूपात हे काका काकू भेटले म्हटलं तर त्यानं बिचारीनं लय सांभाळ केला आमचा. म्हणे आम्ही आहे ना म्हणे तर म्हटलं त्या काकाजीनं मी म्हटलं शाळेत जाऊ तर मला खर्च लावला पहिले शाळा शिकवली म्हटलं मग जास्त काही शिकू शकलो नाही मी 12वी पर्यंत शिकलो. मग 12वी झाली मग मला असं वाटलं काही धंदा पाणी करावं बा तर पहिल्यांदा माझ्याजवळ कुठचा पैसा त्या काकाजीनंच मला पैसा आदला देऊन ते थोडीशी टपरी गिपरी चालू करून दिली होती. मग काही दिवसानं मी ती जागा विकत घेऊन घेतली. जागा विकत घेतली मग मोठं दुकान बनवलं. बापरे लय कष्ट करायला लागले हो तुम्हाला तर. मग मीरा एवढं साधं सोप्यानं काहीच नाही भेटलं मला सांगतो ना मी म्हणूनच मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे मीरा. आणि त्या काकाजी काकूले लय मानतो मी माझ्या बापापेक्षाही प्रेम दिलं त्यानं. हे काकाजीनंच जागा घ्यायला लावली मला तर घेतली भविष्यात कामात पडते म्हणे बाबू तुया. मग वावर घेतलं वावर घेतल्यावर मग आम्ही वावरात पीक पाणी हे ते पेरो तर मग त्यानं हे घर बांधून घेतलं. मग बहिणीचं लग्न केलं तर भाऊजीनं काही हुंडा घेतला नाही मग ते पैसे वाचले आमचे लग्नही आम्ही मग थोडंसं साधारणच केलं. खरंच तुम्ही लय मेहनती आहे पण. अरे मीरा मी काय म्हणतो जाऊ का मग मी बाईच्या घरी? बाय तो लागून तर 2 घंट्यात वापस होऊन जातो. म्हणतो नाही करून राहायला जायले पण चाललं जातो म्हटलं. ते कसं आहे आतापर्यंत भाऊजीले नाही म्हटलं ना कोण्या गोष्टीले आणि आता जर नाही गेलो तर असं होईल तर काय बा लग्न झालं म्हणूनच नाही आला ह्या म्हणून म्हटलं नाव नाही ठेवलं पाहिजे काही म्हटलं नाही पाहिजे म्हणून जातो नाही तर गेलो नसतो मी आता. ठीक आहे ना तर चालले जा ना जा तुम्ही. मी तर नाही म्हणत तुम्हाला जाऊ नका म्हणून पण ह्या एवढ्या मोठ्या घरात तुम्हाला भेवायला लागते व. एकटी मी राहून नाही कधी घरात. आई बाबा कोणी ना कोणी राहीच घरात. भेव काय नाही लागू देतो टीव्ही पाहत बस जो मस्त आपली समोर. पाहतो बा मला तसं तर लागते भेव पण आता जाऊ द्या. तुम्ही जातो म्हणता तर मग जा फक्त लवकर ये जा. बस लवकर येतो तू काय टेन्शन घेतो त्या गोष्टीचं. गेलो जेवण गिवण केलं आपलं थोडंसं 10-15 मिनिटं बसन विचारपूस करन असं झालं तसं झालं आणि बस येऊन जाईन. आणि भाऊजी कायले सांगते का मी कायसाठी येऊन राहिलो म्हणजे कसा एक बहाणा असा होते का बाईच्याही मनाला बरं वाटते का आला बा ह्या पाहिले म्हणून भाऊजीला याच्या आणि मग काम होऊन जाते आणि भाऊजीचे मन राखून जाते म्हणून म्हणतो. ठीक आहे ना तर चालले जा ना. तू काय करतो तुझ्यासाठी जेवाले मग? मी काय करू आता? मी तोच विचार करून राहिले मी काय करू बा माझ्यासाठी जेवाले. तू पाहिजे ना मस्त काहीतरी करून घे ना का बाहेरून आणून देऊ काही तुले? नाही काही ना आणून देऊ. मी की नाही आता थोडीशी खिचडी लावून देतो. खिचडी लावतो आणि जेवण करून घेतो. बरं ठीक आहे तसं कर मग. मी काकूला सांगून देतो जरा असं जाजो म्हणून काकी घराकडे कारण आता काकू ती एकटीच राहते काकाजी गेले म्हणजे जंगलात थोडं घेऊन तर सांगून देतो. आणि ते आहे ना संगीता ती पोरगी तिने पाठवून देतो इकडे. हो तसं करा गड्या.
बरं ठीक आहे. अरे काकी काय करून राहिली तू? काऊन रे काही तर नाही करून राहिली आता. आता जेवतो म्हटलं बाबा, स्वयंपाक झाला, बुढे गेले आपले जंगलात, आता जेवतो म्हटलं. हे कपडे टाकायला आली होती इकडे, चल जेवायला आता आला तर. नाही बा काकी, जेव्हा गिवा नाही लागत मला एक गोष्ट म्हणायची होती. आता तू रिकामीच आहे ना, तर जराशी घरी येशील काय? घरी थांबचं म्हटलं दिवसभर. त्या घरी थांबू मी काऊन? हे मीरा नाही काय घरी? मीरा घरी आहे, तू घरी आहे, मी काय करू तिथं? नाही, मी सुशीलाबाईच्या घरी चाललो. सुशीलाबाईच्या घरी काय नाही चाललं तिथं? ते तर जमतमच गेली ना, आता तू जातं तिच्या मागच लगे. काकी आता ते कसं झालं, ते भाऊजीनं बोलावलं होतं तिले. ऍक्सिडेंट झाला म्हणे माया, तर ये म्हणे, म्हणजे यानं रुपयानं फोन केलता. तर मग ती गेली धावपळी करत, तिले स्पेशल ॲटो करून दिला, जाय बा म्हटलं. तर मग ते गेली तर मग आता भाऊजीचा मला फोन आला, ये म्हणे चिकन बनवतो म्हणे. मग आता मीरा म्हणते मी काही येत नाही म्हणते, तर म्हणून मग मी चाललो म्हटलं. असं म्हणजे तू चिकन खायला चालला मग तिथं? काऊन घरी मीरानं स्वयंपाक नाही केला काय? केला ना, करतो म्हणे ते स्वयंपाक. मॅच म्हटलं तिला आता माझ्यासाठी काही करू नको, तुझ्या पुरता करून घे. तर तिनं खिचडी लावली. आणि तू तिथं चालला? तू सांग, बायको एकटीच आहे घरी, जेमतेम लग्न झालं, 2 दिवस नाही झाले, तू बहिणीच्या घरी चिकन खायला चालला. अन काय विचार करून ती पोरगी? नाही, तिला विचारलं मी, विचारून चाललो मी, बिना विचारल्यानं नाही चाललो काही. तर ते म्हणे जा म्हणे, तुम्ही या म्हणे, जाऊन म्हणे 2-3 घंट्यात येऊन जातो मी. अरे तर कधी खाल्लं नाही काय त्या चिकन? 1.25 महिना होऊ दे, मग घरी आणून खाजो, किती खात तर. आता काय तिथं खाणं काही जरुरीच होतं काय तुले? काकी तसं नाही झालं, ते सांगितलं का नाही भाऊजीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. तर पाय आता बहिणीला कसं वाटन का ह्या आला नाही बाबा हाले. तर तिला मी म्हटलं होतं, मी तुला मागत येतो म्हटलं पाहासाठी, चाल म्हटलं बाई तू. तर आता मी जातो, आणि भाऊजीनं मला सांगून दिलं का हे खोटं होतं असं तसं म्हणून. तर मी जातो, जेवण घेऊन करतो आणि सांगून देतो का पाहायला आलो बा म्हणून. आणि मिराली काही नेत नाही, मिराली नेलं तर ते अजून बोलन. त्याच्यापेक्षा मी जातो 2 घंट्यात वापस येतो. असं अशी गोष्ट आहे मग? नाही बरं, जाय मग, येतो ना मी, जेवण खाऊन करतो आणि येतो मग तिकडे घराकडे. तिथंच करतो ना जेवण, आता खिचडी तर केलीच आहे मिरानं. आता इथं जेवण काय तिथं जेवण काय? मग माझ्या घरचं रे, मी स्वयंपाक केला ना. अहो काकी, केला तर केला, वाया जाते काय तो स्वयंपाक केलेला? काही नाही होत. तू लागत तर तुझ्या घरचं ताट घेऊन जाजो, नाही तर मग तिथंच जेवजो. आणि ते पोरगी आहे ना संगीता, तिला घेऊन जाजो घरी, म्हणजे मग दोघी तिघी राहण तर गमन तुम्हाला. आणि टीव्ही चालू करून दे जा, पाहिजा मस्त घरात. आता ते संगीता घरी आहे का नाही हे बापा मला काही माहित नाही. ते कशी आहे, रोज थोडी घरी राहते ते पोरगी, ते कधी वावरात चालली जाते. आता ते पोरगी कामधंद्यावाली आहे, असली घरी तर म्हणून मी तिला चाल म्हणून. ठीक आहे काकू, मी निघू मग आता. हो, फक्त लवकर येतो, तिकून संध्याकाळी नको करजो. हा हो ठीक आहे ठीक आहे. काय बाबा पागल आहे हे पोरग, काल तूच काय म्हणते तर जाऊ दे, आता जातो म्हणते तर जाय. तो काही चुकीचं तर काही करत नाही, आपल्याला माहीतच आहे. झाल्या भाकरी झाल्या? किती केल्या भाकरी? झाल्या, भरपूर केल्या, सगळेच होते याच्यात. पण ह्या सुन्या गिन्या येतो म्हणे ना तो, तर तो आला तो होईन का त्याचं? मी काही म्हटलं होतं येते म्हणून, असं म्हटलं होतं त्यानं, इन म्हणे बाई म्हणे, त्या मागं इन म्हणे, दुकान गिकान बंद करून, पण येते का नाही येत कोणाला माहित. बरं, आणून ठेवून दे त्या भाकरी अंदर, आणि भाजी करून घे, भाजी देऊन दे जराशी फोडणी, आणि बस मग आम्ही दोघं बापले का. आणि आपण तू येऊ जेवण घेऊ तिघ जण, तो आला तर बरं, नाही आला तरी बरं. हो ना, तर चला ना मग घरात. आता हे चूल गिजून टाकली आणि आता येऊनच राहिली होती मी तिकडे घेऊन. ठीक आहे, ये मग. वहिनी, कोण बसलाय तुम्ही? एकट्या बाहेर ती. दादा दादा कुठे गेले तुमचे? दादा ते त्याची बहीण नाही काय, सुशीलाबाई, त्याच्या घरी गेले आहे. तर ते त्यानं जेवायला बोलावलं ना, म्हणून गेले आहे तिथं. पण वहिनी, दादाला शोभलं काय असं तुम्हाला एकटं टाकून दिलं घरी आणि एकटेच चालले गेले? काऊन, तुम्ही स्वयंपाक नव्हता केला का दादासाठी? मग माझ्या घरी पाठवून देते, तुम्ही जर स्वयंपाक नाही केला होता तर मी जीव घातलं असतं. एवढ्या दूर जायची काय गरज होती दादाली? नाही नाही, तसं नाही, ते भाऊजीचा ऍक्सिडेंट झाला म्हणे कणी, तर मग बाई गेला घरी गई, तर मग आता तिथं बरं आहे म्हणे त्याइले, तर त्यानं चिकन गिकन आणलं वाटते आणि भाकरी बनवल्या त्याच्यासाठी होय. तर मग ते म्हणे या म्हणे, मग मी काही गेले नाही, माझं मन नाही झालं तिथं जाले, तर मग हे एकटेच गेले. मी येतो म्हणे जाऊन. मग तुम्ही कोण म्हणे बाहेर बसल्या, घरात कोण नाही बसल्या? घरात मस्त टीव्ही गिव्ही लावून द्यायला पाहिजे होती, आणि बसा लागत होतं. मला नाही एकटीला घरात बेवस लागते, म्हणून मी इथे येऊन बसली. मग मला कोण आवाज दिला? मी आले असते बसासाठी, मला माहित नाही ना ताई तुमचं घर गे कुठे आहे तर, आणि मी अजून बाहेर निघालीच नाही. त्याच्यानं मी कशी येऊ म्हटलं मग तिकडे तुम्हाला आवाज द्यायसाठी. मला आली होती आठवण, आणि यायनं सांगितलं काकूच्या घरी गेलती वाटते हे, तर काकू अजून यायचेच आहे. काकूला म्हटलं वाटते का जा म्हणून घरी, तर आता काकूचे सगळे कामं गिमं झाले म्हणजे येईल मग काकू. हा, ते काकाचे गेले ना मग, आणि घरोघरी घेऊन गेले, आता येते. मी बी आज घरी आहे, नाही तर मी वावरात जात असतो वहिनी. हा काय, तुम्ही काय करता जी वावरात जाऊन? मग कामाला जाता का लोकांच्या इकडे? हा, आता रोज महाग आहे ना निंदाचे, निंदाले मस्त 200, 250, 300, 400 रुपये रोज राहते बापा. मग मी जात असतो 2 पारगून 1.5 पारगून अशी जात असतो. आता पाणीच पाणी चालू आहे कोणी, तर मग सध्या काम बंद आहे, म्हणून मी घरी आहे. हा, आमच्या गावातही जात होत्या बाया, लय महाग रोज असला म्हणजे जाय. मग घरातल्या ज्या बाया जाय नाही कोणी, थेही बाया जाय. मग तुम्हाला येत असेल ना वहिनी मग वावरातले कामं गिमं? येत नाही का तुम्हाला? वावरातले कामं तसे येते मला, पण असे म्हणजे लोकांच्या इकडे कामाला म्हणून नाही गेली मी. घरच्या वावरात करू कधी कधी, असं काही हे नाही का येत नाही बा म्हणून अजिबात. आई बाबाला जाऊच नाही दिलं कधी. बाबा ढोरच चारायला जाय
अन आई होती ताई जाय मग. तर मग मला एकटीच होती मी, तर मला काही जायचं काम नाही पडलं. वहिनी तुम्हाला कोणी भाऊ घेऊन आहे त्याची? नाही ना, मला भाऊ नाही, मला बहीण नाही, मी एकटीच आहे. लागन तर काकाले आहे, पोरगी आहे, पोरगा आहे. हे आहे बहीण भाऊ. हा ते लहान होती ते तुमची बहीण होय ना? आणि ते मोठी होती ते कोण होती मग इथे आली होती सोबत? ते वाली माझ्या काकूची बहीण होय. आणि ती लहान होती का ड्रेस घालून, ते वाली माझ्या काकाची पोरगी. आणि पोरगा माहिती का तिकडेच शिकते मामाच्या घरी. असं म्हणजे पोरगा इथे नाही राहत मग. नाही, मामाच्या घरी म्हणजे हॉस्टेल आहे त्याच्या मामाचं. तर मग तिकडेच राहते तो हॉस्टेलवर. इथं लय बंडपणा करत होता तो. तर मग काकानं त्याला त्याच्या मामाच्या हॉस्टेलवर टाकून दिलं. त्याच्या मामाचंच हॉस्टेल आहे स्वतःचं तिकडे. हा चांगला आहे वहिनी. मग आता जेवला तुम्ही? जेवाची साई मी खिचडी लावली आणि 2 शिट्ट्या झाल्या तर बंद करून दिलं. मग मला घरात कधी व्यवस्था लागून राहिलं होतं. आता मी नवीन आहे कधी ह्या घरात. आता जशी जशी जुनी होईल तसं तसं मला गमन ह्या घरात. किती मोठं घर आहे. मग त्याच्यात ते वरतं गीत खोली वरतच आहे आमची. खालची खोली नाही घेतली मी, आता वरचीच घेतली सध्या. वहिनी आता खालची घेतली ना वरची घेतली तरी तुमचीच आहे ना. मग कोणी खोलीत राहायचं? 2-3 कपडे इथे ठेवायचे, 2-3 कपडे तिथे ठेवायचे. मग तुम्हाला तेवढंच हे होते. त्या खोलीत जायची गरज नाही पडत. मग वरतं ठेवू लागते म्हणतात. नाही आता तसंच करण. आता सध्या कधी माझ्याजवळ जास्त कपडे नाही आहे. आता आनंद म्हटलं तर आता काय माहिती कधी जाऊ म्हणते तर मग आनंद मी. वहिनी तुम्ही ड्रेस घालत जा ना. ड्रेस घातले तर मस्त दिसान मग. ड्रेस काय तशी यायला खूप आवडत नाही म्हणते ड्रेस घालायला. पण एखाद्या वेळेस घालू देते तसे, असे नाही म्हणत नाही एकदम. पण आता पैन गड्या मी घालून. माझ्याजवळ आहे नाही आता ड्रेस, नवीन आणा लागन मला. सगळे जुने झाले होते मग मी काही घेतले नाही तिथं. चला ना ताई मग घरात. मग आपण दोघी जणी टीव्ही पाहू. मला कधी एकटीले चांगलंच नाही लागून राहिलं घरात. बरं चला ना. संगीता तू काही आली हो इकडे? मी त्या घराकडेच गेली होती तर मला कुलूप दिसला लागलं घराले. काऊन ते आई बाबा गेले वाटतं वावरात? काकू माझे आई बाबा वावरात नाही गेले. ते मामाच्या गावात, म्हणजे मामाच्या गावात म्हणतो मामाच्या घरी कोणतं तरी कोणाचं तरी मरण झालं म्हणते, तर तिथं गेले. म्हणून मग मी एकटीच होती घरी. मग मी इकडे आली अशी सहज वहिनीच्या घराकडे. तर मग पाहतो ह्या मला बसल्या दिसल्या इथं. मग मी कुलूप लावलं आणि इकडे येऊन गेली. तुम्ही कायसाठी पाहून राहिल्या होत्या मला? मी याच्यासाठी पाहून राहिली होती का म्हटलं जराशी चाल म्हटलं तिथं सुनीलच्या घरी. ते एकटी आहे म्हणते मी राहतो. तो आला होता मला बोलावाले सुनील. काकी म्हणे जराशी घराकडे जाय म्हणे, ती एकटी आहे म्हणे. बरं झालं काकू तुम्ही येऊन गेल्या. चला मग घरात आपण आता तिघी जणी जेवण करू ना. आता नाही उबाई मी जेवून आली मी ना. मस्त भाकर केली होती आणि याची भाजी केली होती, काय म्हणते तर आंबाडीची. ते भाजी केली होती कण्या लावून, तर मस्त भाजी झाली होती. मी म्हटलं मी आणत होती जराशी, पण मी म्हटलं बाई हे खाते ना नाही खात म्हटलं, म्हणून काही आणली नाही. काकू मला तर लय आवडते आंबाडीची भाजी कण्या लावून आणि भाकर त्याच्यासोबत लय आवडते मला. आणू काय मग तुझ्यासाठी?